न्यूज एक्सप्रेस यूट्यूब वाहिनी, आपल्या मनातली सर्वसामान्य जनातली। नुकतेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे 28 मार्चला 393वी जयंती सालाबाद प्रमाणे रामबाग 4 कल्याणमधील शिवछत्र उत्सव समितीतर्फे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। शिवछत्र उत्सव समितीचे सर्वेसर्वा अमित मांजरेकर आणि त्यांचे सहकारी हे सामाजिक सलोखा, राष्ट्रप्रेम आणि देशभक्ती ही समाजात खोलवर रुजावी याकरिता तनमन धनाने राष्ट्रीय सण उत्सव साजरे करण्यात अग्रेसर असतात। त्यांच्या या प्रयत्नातून लोप पावलेली मराठमोळी संस्कृती आणि शिवकालीन ऐतिहासिक वारसा हा पुढील पिढीमध्ये रुजवला जातोय, हे खरोखर खूप स्पृहणीय आहे। 3 एप्रिल महाराजांची पुण्यतिथी। खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य कीर्ती यांचे गुणगान हे तारीख, सणावळी व तिथीप्रमाणे दिवस यातच निगडीत न ठेवता प्रत्येक दिवशी गायलाच हवेत। एवढा दैदिप्यमान आणि जाज्वल्य पराक्रमाने व्यापलेला आहे। केवळ छत्रपती शिवाजी महाराज हे नाव घेतल्यावरच प्रत्येक मराठी माणसाच्या अंगात आपोआप चैतन्य संचारतं। छत्रपती शिवराय हे एकमेव राजा होऊन गेलेत ज्यांच्या दरबारात कधीच नर्तिकांचे नाच गाणं होत नव्हतं। महाराजांनी कधीही मुहूर्त पाहून लढाया केल्या नाहीत। त्यांच्या काळात महिला या सुरक्षित होत्या। मोहिमेत जाताना कुठलीही बटकीनी, कुणबीनी अगर कलावंतिनीस सोबत घेऊ नये, स्त्रियांची इज्जत कायम करायला हवी असा महाराजांचा हुकूमच असायचा। रांझ्याच्या पाटलाची दिलेली दीक्षा किंवा 1678 साली सकुजी गायकवाड यांना दिलेली शिक्षा व कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा केलेला सन्मान असेल, अथवा जेव्हा शाहिस्तेखानाची बोटे शिवाजीराजे छाटतात त्यानंतर त्याची बहीण भीतीने त्याच्याकडे पळत येते आणि रडत म्हणते की तुझी भाची कुठे सापडत नाही। बहुधा शिवाजीराजाच्या मावळ्यांनी तिला पळवून नेलं असेल, तेव्हा शाहिस्तेखान तिला म्हणतो की बघ कुठे लपली असेल भीतीने, कारण शिवाजी महाराजांचे मावळे कधीच आया बहिणींकडे वाकड्या नजरेने बघत नाहीत। अशी बरीच उदाहरणं आपल्याला शिवचरित्रात आढळतात। बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरही छत्रपतींचा खूप मोठा प्रभाव होता। त्यांनी संविधानात महिलांना याच धर्तीवर अनुच्छेद 23 आणि अनुच्छेद 51 क मध्ये अंतर्भूत केलाय। महिलांना समाजात बरोबरीचं स्थान मिळावं म्हणून हिंदू कोड बिल बाबासाहेब आंबेडकर यांनी आणलं आणि नेहरू सरकारने ते जसंच्या तसं लागू करत नव्हते, तेव्हा आपल्या मायभगिनींच्या न्याय हक्काकरिता आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला। बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वप्रथम जय भवानी जय शिवाजी ही सफफुलिंग चेतवणारी घोषणा रायगड येथील सत्याग्रहात दिल्याची माहिती आढळते। विषमतेवर आधारित आणि मानवी जीवनाला काळीमा फासणारी मनुस्मृती दहन करण्याचं ठिकाणही त्यांनी रायगडाच्या पायथ्याशी निवडलं। यावरून त्यांनी मनुस्मृतीचा आधार घेऊन छत्रपतींच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या सनातनी आणि कर्मठ पुरोहित वर्गाला सनसनीत दिलेली चपराक आहे। छत्रपती 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र करून स्वराज्याची स्थापना केली। त्या रयतेचा राजा छत्रपती शिवाजी राजांना केवळ गौब्राह्मण प्रतिपालक यात जखडून ठेवलाय। आमचा राजा हा रयतेचा राजा होता म्हणून त्यांची जाणता राजा ही ओळख आहे। ते खऱ्या अर्थाने बहुजन प्रतिपालक होते। संत तुकाराम यांना त्यांनी गुरुस्थानी मानलं। ते संत तुकाराम हे तथागत बुद्ध यांना गुरुच्या स्थानी मानायचे त्यांच्या अभंगातून उघड होत आहे। महात्मा फुले हे छत्रपतींना आपले आदर्श मानायचे। छत्रपतींवर पहिला पोवाडा हा महात्मा फुले यांनी गायला। त्यांनी शिवरायांची रायगडावरील समाधी शोधून काढली, याची नोंद काही शिवचरित्रकार, इतिहासकार मांडतात। बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा फुले यांना त्यांचा आदर्श मानले। महाराष्ट्रात पुरोगामी परंपरेचा पाया तथागत बुद्ध ते संत शिरोमणी तुकाराम महाराज ते छत्रपती शिवाजी महाराज ते महात्मा फुले आणि शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी घातलाय। यावरून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारात आणि आचरणात समान धागा जाणवतो। बऱ्याच ठिकाणी आमच्या राजाबाबत एक विशिष्ट धर्माच्या विरोधात असल्याचं चित्र तयार केलं जात आहे, तर काही देवांचा अवतार सांगून त्यांचे शौर्य आणि पराक्रम यातून झाकोळण्याचा प्रयत्न केला जातोय। ही विकृतीकरणच आहे। आमच्या या राजामुळे सगळे देव मंदिरात सुरक्षित आहेत आणि सगळी प्रार्थना स्थळं शाबूत आहेत। अलीकडे राजकारणात आपल्या सोयीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने राजकीय दुकानदारी सुरू आहे। नाव या महापुरुषांचं घ्यायचं आणि त्यांनी निर्माण करून दिलेल्या आदर्श विचारांची पावलोपावली प्रतारणा करायची। केवळ मते मिळावी याकरिता छत्रपती आणि बाबासाहेब यांचा उदो उदो करायचा असे बेगडी वर्तन केली जात आहेत।
छत्रपतींचे किल्ले संवर्धन आणि बाबासाहेबांचे संविधान हे दोन्ही धोक्यात आलेत. त्यांचे संवर्धन करणे आणि त्यांना सांगितलेले विचार हे डोक्यात घेऊन आचरण करणे आणि आपले खरे शत्रू कोण हे ओळखून एकत्र येऊन त्यांना योग्य तो धडा शिकवणे हे खरे आपल्यासारख्या शिवभीम अनुयायांची खरी जबाबदारी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा. जय शिवराय आणि जय भीम. रिपीट. छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा. जय शिवराय जय भीम. श्याम मुबाडे, संपादक, साप्ताहिक बोधामृत व बोधामृत न्यूज एक्सप्रेस. सिंहासनाधीश्वर राजाधिराज राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय शिवाजी. जय भवानी. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव.